सोलापूर शहर रेशनिंग कार्डधारक संघटना, संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्दुल। प्रत्येक रेशनिंग कार्डधारकांना आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे। सर्व रेशनिंग कार्डधारकांना नम्र आवाहन करतो की रेशनिंग दुकानाबाबत काहीही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावे। पत्ता शिवबा संपर्क कार्यालय, बोद्दुल निवास, अशोक चौक, सोलापूर। सभासद व्हा, एकत्र या। आमची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नका। वक्फ कायद्यासाठी केंद्राची सर्वोच्च न्यायालयात धाव। वक्फ अमेंडमेंट ॲक्ट वक्फ सुधारणा कायद्याविरोधात विरोधी पक्षासह मुस्लिम संघटनांनी 15 याचिका सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत। लवकरच या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। दरम्यान एकतर्फी आदेशाची शक्यता टाळण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले। सरकारने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की वक्फ कायद्याबाबत दाखल केलेल्या याचिकांवर आपली बाजू ऐकल्याशिवाय कोणतेही आदेश देऊ नये। अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले होते, जे दोन्ही सभागृहात मंजूर झाले। संसदेत मंजूर झाल्यानंतर हे विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवण्यात आले होते। राष्ट्रपतींनीही 5 एप्रिल रोजी या विधेयकाला मान्यता दिली। त्यानंतर हा कायदा बनला। या कायद्याविरोधात विरोधी पक्षांसह विविध मुस्लिम संघटना सातत्याने विरोध करत आहेत। सर्वोच्च न्यायालयात या कायद्याविरुद्ध 15 याचिका दाखल करण्यात आल्या असून येत्या 15 एप्रिल रोजी या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे। याचिकाकर्त्यांनी वक्फ कायदा या संविधानाचा कलम 14, 15 समानता, 25 धार्मिक स्वातंत्र्य, 26 धार्मिक बाबींचे नियमन आणि 19 अल्पसंख्याक हक्क अंतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा असल्याचे म्हटले आहे। याचिकाकर्त्यांनी असेही म्हटले की कायद्यातील बदल कलम 300 मालमत्तेच्या अधिकाराच्या विरोधात आहे। 7 एप्रिल रोजी याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि निजाम पाशा यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे लवकर सुनावणीची मागणी केली होती, पण न्यायालयाने तात्काळ सुनावणीस नकार दिला। सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर वक्फ कायद्याबाबत दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणीची अंदाजे तारीख 15 एप्रिल अशी आहे, पण कोणत्या खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी होईल याबद्दल कोणतीही माहिती नाही। वक्फ कायद्याविरोधात 15 याचिका। काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद, AMIM प्रमुख असुद्दीन ओवैसी, आप आमदार अमानतुल्ला खान, असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स, समस्त केरळ जमियतुल उलेमा, मौलाना अरशद मदनी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, इंडियन युनियन मुस्लिम लीग, सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया, अंजुम कादरी, तैयब खान, द्रविड मुनेम कझागम द्रमुक, काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगडी, RJD खासदार मनोज झा आणि JDU नेते परवेज सिद्दीकी यांनी या सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय। आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कढई व फिश शीख कढई तयार करून मिळेल। पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर, सोलापूर। संपर्क नंबर 9923068882।